होता प्रॉपर कंडिशन घडवून आणलं. पुढचा चेंडू या बॉल मात्र फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक डाऊन द बॉल. विकेट किपर येते आणि अशा पद्धतीने होतच जाईल बिग विकेट. आकेश इज आउट आणि अशा पद्धतीने पहिला धक्का लागला जातोय एजी स्पोर्ट गंगारापाट संघाला आकेशच्या माध्यमातून. विकेट. थँक्यू सो मच डीजे. कमबॅक करताना गोलंदाज दीपक भांबरे, कारण पहिल्या चेंडूवर त्याच्या विरोधात मात्र आक्रमणाला सुरुवात केली होती आकेशने आणि तिथे चौकार आला होता. परंतु त्यानंतर कुठे ना कुठे एक चांगली मानसिकता, चांगलं आत्मविश्वास ठेवलं गेलं आणि पुढच्या चेंडूवर मात्र आकेशला बाद करण्यामध्ये त्याला यश आलं. आणि मित्र म्हणेन मनस्थिती ही भक्कम ठेवणं केव्हाही चांगलं असतं, मग ते क्षेत्र कोणते असतं आणि तेच झालं गोलंदाज दीपक भांबरेशी. कारण क्रिकेट खेळ म्हटला तर मग तुमचा आत्मविश्वास चांगला असेल, त्यानंतर तुमचं टॅलेंट चांगलं असेल, जिद्द चांगली असेल तर मग हे यश तुम्हाला मिळालं. आणि इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर मग कमबॅक करताना विकेट प्राप्त केलं गोलंदाज दीपक भांबरेने. पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी सज्ज. राटा मोठं विकेट. यावेळी जर आपण पाहिलं तर ओव्हर पिच चेंडू, प्रॉपर कनेक्शन बिटवीन बॉल अँड बॅट. सो बॉल गोज टू द आउट ऑफ द मिड विकेट बॉल. दिस इज मॅक्सिमम सिक्सर. थँक्यू सो मच. सुमंदर संगीतासाठी आपल्या देखील आभार. काय जबरदस्त कॅप्चर केलं होतं आमचे कॅमेरामॅन रोहित तेलुडे यांच्या माध्यमातून. अजूनही आपण ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतोय जसा चेंडू बॅट मधून निघून गेला होता तसं मात्र त्याने कॅप्चर केलं होतं. अप्रतिम. आपण पाहू शकतो अजूनही टेलिव्हिजन स्क्रीनवर जबरदस्त या ठिकाणी मात्र कॅमेरा वर्क. आपण पाहिलं तर मग काय जबरदस्त सिक्सर आला होता आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत जर आपण धावा पाहिलं तर मग 11 धावा लागल्या जातात. दरम्यान या ठिकाणी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा एजी स्पोर्ट गंगारापाडा संघासाठी बॅटर विराज अँड संजय सापडेसाडी, सचिन सोंगाल यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच सचिनजी सोंगाल. आपलं देखील करतोय मनपूर्वक सहर्ष स्वागत जवागोबा चषक 2025 मध्ये. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व आणि चांगले खेळाडू आहेत वडपे संघाचे प्रमुख खेळाडू आणि त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा. थँक्यू सो मच वन्स अगेन सचिन सोंगाल. कुठे ना कुठे आतापर्यंत जर आपलं पाहिलं जरी आकाश बाद झाला तरी सुद्धा देखील अप्रतिम फलंदाजी होते संजय सापडे अँड विराज सापडे या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. इथे मात्र क्रिस सोडली होती. ओ माय गॉड, डायरेक्ट हिट देखील केलं गेलं होतं. ओ माय गॉड, थोड्या क्षणासाठी डेफिनेटली थोडं संकटात आला होता बॅटर संजय. काय जबरदस्त आहे आणि जरी एक फलंदाज बाद झाला तरी मात्र धाबा जर पाहिलं तर 15 धाबा लागल्या जातात स्कोर कार्डवर एका गडीच्या मोबदल्यामध्ये. चांगली मनस्थिती ठेवावी लागेल निश्चितच दोन्ही संघातील खेळाडूंना, कारण तुमचं मनस्थिती चांगली असेल, तुमचा आत्मविश्वास चांगला असेल तर खेळ चांगला होईल. इथे जर आपण पाहिलं पहिलं षटक संपलेले
आणि पहिल्या षटकाच्या समर्थेनंतर धावा पाहिल्या तर 15 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर एका गडीच्या मोबदल्यामध्ये. ओसाड मालराणावर जेव्हा गुलमोहर एकटाच फुलतोय बहरतोय तेव्हा त्याला बघून कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावं लागते डेफिनेटली. कारण क्रिकेट म्हटलं तर मग नुसतं टाळी नसून जमणार नाही. तर त्यासाठी तुमच्याकडे चांगला आत्मविश्वास, स्वतःवर विश्वास, जिद्द, चिकाटी आणि ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक आपली मेहनत ह्या नक्कीच घटकांची तुम्हाला आवश्यकता असेल. आणि ते घटकांचा संगम तुम्हाला निश्चितच मैदानाच्या आत साधावा लागेल. तर अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचं षटक संपलेले आणि डेफिनेटली 15 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर एका गडीच्या मोबदल्यामध्ये. चला गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय राहुल ठोकरे आपण हा गोलंदाज पाहतोय. कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल सामना क्रमांक हा 4 असेल. संकल्प स्पोर्ट बुरे विरोधात ओमसाई वापे अशी लढत आपल्याला बघायला मिळेल. सो ओमसाई वापे संघाचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायची आहे लक्षात घ्या. वापे संघाच्या संघटनाला विनंती असेल आपण आले आहेत की नाही त्याबाबत आपण प्लीज रिपोर्टिंग करायची आहे. गोलंदाज बोलते पहिला चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. यावेळी जर आपण पाहिलं तर मिडविकेट रेझरमध्ये चेंडू मात्र निघून जातो मिस फील्ड आणि त्याच अनुषंगाने मिळेल निश्चितच हा नशिबाचा चौकार. 4 धावा. आज डीजे प्रशांत आता मात्र कुठे कुठे ना ते देखील चांगल्या रिधममध्ये आलेलं असंच आपण म्हणूया. कारण मगारपासून नक्की संगीताचा आपण आस्वाद घेत नव्हतो मात्र आस्वाद हा डेफिनेटली त्यांच्या माध्यमातून मिळाला जाईल आमच्या मायबाप क्रीडा रसिकांना. मी तर म्हणेन मागच्या स्ट्रोकचा आपण मागच्या चौकाराचा विचार केला तर मग नशिबाची साथ मिळाली होती. आणि क्रिकेट म्हटलं तर मी तर म्हणेन कधी कधी नशीब देखील हे नक्कीच असावं लागतं. जर नशीब असेल तर मग कधी कधी नक्कीच आपल्या संघासाठी ते चांगलं देखील असतं. नशिबाचा नक्कीच फायदा झाला मागच्या स्ट्रोकसाठी कारण मिसफील्ड झाली होती. इथे देखील आय थिंक ॲपड कमी दिसून आलं. वाढीस लॉंग ऑन बाउंड्री सीने लगत चुकी झाली आणि चेंडू मात्र निघून जातो बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावासाठी चौकार. चांगली भाडे बघायला मिळाली जाते संजय सापडे या बॅटरच्या माध्यमातून. ह्यावेळी जर आपण पाहिला तर बघा वाईट स्वरूपात चेंडू बघायला मिळाला. आय थिंक ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा चेंडू रिलीज केला होता गोलंदाजाने. यस चांगला निर्णय. हॉस्टमच्या बाहेर जाणारा लाईन पाहिली तर चुकीची होती. लेंथ चांगली बघायला मिळाली. राहुल ठोकरे आपण पाहतो गोलंदाज मार्कवर. इथे जर आपण पाहिलं तर मग आय थिंक डॉट स्वरूपात चेंडू बघायला मिळाला. वापसी करत असताना गोलंदाज राहुल. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 25 धावा लागल्या तर स्कोर कार्डवर 3 षटकांसाठी हा सामना आपल्याला बघायला मिळते या दोन संघामध्ये. आपण पाहूया मला वाटतं यस तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून घेतली जाते. गियार्सचा वापर मात्र या ठिकाणी केला जाते. तिसरे पंच दीपक दिंडे यांच्या माध्यमातून हा निर्णय डेफिनेटली पोहोचेल. यस दिस इज अ फेअर डिलिव्हरी. गुड बॉल. बॅक टू डिलिव्हरी डॉट फ्रॉम यस बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून मात्र हा रिव्ह्यू घेतला होता. मात्र रिव्ह्यू आय थिंक नक्कीच संपला जाते. तर अशा पद्धतीने जर आपण पाहिलं गोलंदाज ह्यावर यॉर्कर लेथ हा चेंडू
खोदून घडलं अक्षरच वाईट स्ट्रॉंग रिझनमध्ये चेंडू मात्र निघून जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दिस इज बाला मोहनकर फिल्डर आय थिंक वाईट स्ट्रॉंग रिझनमध्ये. बाला मोहनकर यांनी देखील अप्रतिम मला वाटतं मागच्या स्पर्धेमध्ये झेल देखील टिपला होता आणि चांगलं मार्गदर्शन हे डेफिनेटली त्यांच्या माध्यमातून हा जय बजरंग चिंचोली संघासाठी मिळत होते. कारण बऱ्याच वर्षापासून क्रिकेट खेळतात, अनुभवाची मुलीच कमतरता त्यांच्याकडे नाही आहे आणि अनुभव गुरु का म्हटलं जातं कारण ओ हो 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 ये बेहतरीन शॉट, खूबसूरत बढ़िया स्ट्रोक फ्रॉम बैटर संजय साबरे. गेंद को भेज दिया लॉन्ग लेग बाउंड्री के ऊपर से और एक छक्का. व्हाट अ शॉट. मग खराब गेली होती, मागणी केली होती आणि पुढे ना पुढे चांगली गोलंदाजी करणे गरजेचं असताना मात्र पहिल्याच चेंडूवर मात्र ट्रिपल करतोय बॅटर विराज सापडेला आणि अशा पद्धतीने विराज माफ करा राहुल मला वाटतं या ठिकाणी बाद होते. मैदानाच्या आतमध्ये परंतु मी तर म्हणणे विराजने देखील बऱ्यापैकी बॅटिंग केली कारण आतापर्यंत विराजच्या जर आपण इनिंग पाहिली तर मग आय थिंक एक सिक्सर आणि चौकार बघायला इथे जर आपण पाहिलं तर फटका बसला यस परतीचा प्रवास करायला गेला तीन बॅटर राहुलला देखील लगोलगच्या 2 चेंडूवर 2 हदर देताना गोलंदाज रोशन हेजी स्फोट बंदरा पडत संघाला विकेट. थँक्यू सो मच डीजे प्रशांत. अशा पद्धतीने 2 फलंदाज बॅक टू बॅक या ठिकाणी बाद झालेले आहेत. धाव क्रमांक जर आपण पाहिला आतापर्यंत 33 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. शेवटचा स्लॉक षटक आपण पदक कुठे ना कुठे रोशन टोकरे मात्र चांगली गोलंदाजी करत असताना आपण एकदा ओ या ठिकाणी मात्र बॅक पडून जाते. स्मॅश केले या ठिकाणी मात्र 60ला चेंडू मात्र निघून गेला होता टीप कव्हर रिझनमध्ये. क्षेत्रक्षम बघायला मिळालं चांगलं त्या ठिकाणी एक सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी मिळाली झाली अभिनय सापडेला. गुड क्रिकेट कारण या आधीचे 2 चेंडू पाहिलं आणि इथे जर आपण पाहिलं तर बॅटर अविनाश सापडेसाठी मात्र या ठिकाणी कॅश प्राइज असेल. आमचे कॅमेरामॅन आणि उत्कृष्ट फलंदाज एक अवधी वालशीन मिस्टर रोहित तेलुरी यांच्या माध्यमातून सिक्सर हॅट्रिक संपूर्ण झाली. बॅटर अविनाश सापडेच्या माध्यमातून 1000 रुपयाचं हे पारितोषिक डिपेंडली त्याला देखील मिळालं जाईल. तर अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर मात्र 2 धावा या ठिकाणी मात्र अंकित केल्या जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या पाहिली तर पोहोचली जाते 36 या आकड्यावर. स्ट्राईक इन साठी पुन्हा एकदा संजय आपण पाहतो या षटकातील मला वाटतं आय थिंक 2 चेंडू शेष असणार आहे.
परंतु संजय साबळे काय जबरदस्त फलंदाजी साकारतोय. अनुभवाचा वापर करताना बऱ्याच वर्षापासून क्रिकेट खेळतोय. परंतु हे षटक आता चांगलं. परंतु इथे जर आपण पाहिलं तर भाग पडून जाते. फूल केले आवली परंतु एलिमिनेशन झालं नाही आणि त्याच अनुषंगाने मिडविकेट मध्ये झेल बसवते. आणखी एकदा काय जी स्पोर्ट गंगारामपाडा संघाला कारण संजय साबळे या ठिकाणी पाहत होते विकेट. संजयला देखील परतीचा प्रवास करावा लागेल. खूप सरत गेंदबाज रोशन डोगरेकर 12. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर सिंगल रन, चौथ्या चेंडूवर 2 धावा आणि त्यानंतर मग विकेट. वाह, लाजवाब गोलंदाजी फ्रॉम रोशन आपल्या संघासाठी साकारते. वापसी करून देत असताना अप्रतिम गोलंदाजी. नेक्स्ट बॅटर मिस्टर संजय राय, द कॅप्टन ऑफ HG स्पोर्ट गंगारामपाडा. आता कॅप्टनला एक शेवटचा चेंडू असं खेळण्यासाठी आतापर्यंत 36 वर गाडी थांबले. शेवटचा हा चेंडू असेल या इनिंग मधला. या डाबाचा रोशन बॅकफुटवर जातोय. चेंडू मात्र जर आपण पाहिलं तर ऑन साईडला चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धाबीसाठी प्रयत्न केला होता परंतु दुसरी धाव ही मिळाली जाणार नाही. अशा पद्धतीने पहिला डाव या ठिकाणी मात्र संपला जातोय आणि अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर एकत्र धावा होत आहेत 37 आणि 38 धावांचं लक्ष या ठिकाणी सेटअप केलेलं HG स्पोर्ट गंगारामपाडा संघाने जय बजरंग चिंचवली संघासमोर. खूप सरस बैटिंग देखने को मिली लेकिन खूप सरस गेंदबाजी भी देखने को मिली. रोशन टोकरे के द्वारा स्लॉक षटक काय जबरदस्त आला. तर जाऊया टॉस बॉक्स मध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल संकल्प स्पोर्ट बुरे विपक्ष ओमसाहेब वापे. हा सामना जर आपण पाहिला तर मग तीन षटकाचा हा सामना असेल. नेक्स्ट मॅच. चला दोन्ही संघाचे संघ नाही आपण टॉस बॉक्स जॉईन करायचंय आणि पुढे एकदा आणि निश्चितच जर आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा या स्पर्धेचे आयोजक आदरणीय बोधाजी साधू साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी करणार आहोत. अतिशय चांगले हे व्यक्तिमत्व आहेत आमचे आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी करणार आहोत. सामना 3 षटकात असेल. पुन्हा एकदा आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. टॉस बॉक्स मध्ये पुन्हा एकदा वेलकम द कॅप्टन ऑफ मोरे मिस्टर जय राज पाटील अँड अनिकेत सुतार वापे संघाचा कॅप्टन आहेत. आमचे आयोजक सात्विक साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी करणार. बघा स्पेशल हे नाणे एका बाजूला BS अर्थातच भूमिक स्पोर्ट, दुसऱ्या बाजूला जय भागोबा चषक असं स्पेशल नाणं आमचे आयोजक सात्विक साहेबांच्या हाती सोपवते. सामना 3 षटकात असं लक्षात घ्या. वापे संघाचा कॅप्टन अनिकेत मात्र कॉल करणार आहेत. जय भागोबा चषक असा त्यांनी आवाज दिला होता परंतु पडलं जातं BS. थँक्यू सो मच सात्विक साहेब, थँक्यू सो मच. आपण बसून घ्या. तर नाणेफेकी जिंकलेले निश्चितच संकल्प स्पोर्ट मुरे कॅप्टन राज पाटील आहे. राज पाटील काय निर्णय असेल. सामना 3 षटकात असेल आणि नाणेफेकी महत्वाची होती का? हो तशी एवढी काय महत्वाची नव्हती. आम्ही फिल्डिंग करणार. मग मागच्या मॅचमध्ये काय जबरदस्त मला वाटतं चैतन्य सांबरे फॉर्ममध्ये आलेले. गणेशने देखील चांगली बॅटिंग केली होती. मग समोर वापस संघ आहे. किती धावा थांबण्याचा प्रयत्न असेल? 30 प्लस. कोणते गोलंदाज जे मागच्या सामन्यामध्ये जे गोलंदाज दिसले तेच गोलंदाज दिसतील की काही बदल असेल? नाही तेच गोलंदाज. काय सांगशील राज ह्या खेळपट्टीचा? काय सांगशील बॅटिंगसाठी चांगले की गोलंदाजसाठी? दोन्हीसाठी चांगले आहे. जर चांगलं केलं तर काय मेसेज देशील? कारण मागच्या 2 स्पर्धामध्ये देखील आपला संघ चांगला असून कुठे ना कुठे थोडा बॅकफुटवर गेलेला आहे. मग काय मेसेज देशील? कारण महत्त्वपूर्ण स्पर्धा असेल. काय नाही सर्वांनी चांगलं केलं आणि प्रत्येकाने आपला 100% द्यावा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. जाऊया वापे संघाचा कॅप्टन निकेतनकडे. निकेतन बॅड लक. जर नाणेफेकी जिंकली तर आपला निर्णय कसं? नक्कीच फिल्डिंग. परत आता बॅटिंग करायची आहे. संघाचा आपला पॅक आहे. हो हो पॅक. मग बॅटिंग करत असताना संकल्प स्पोर्ट मुरे संघ तुमच्या विरोधात आहे. कदाचित तुम्ही लॉर्ड्समध्ये देखील पाहिलं असेल की येस कदाचित मुरे संघाविरुद्ध आपल्याला फाईट करायचे. मग काय रणनीती, काय प्लॅनिंग, काय प्लॅनिंग आता ग्राउंडवर समजा किती धावभर जाण्याचा प्रयत्न असेल? 35-40. आणि ज्यावेळी गोलंदाजसाठी आपण याल त्यावेळी मग कोणते 3 गोलंदाज असतील? साहिल आहे, राहुल आहे, शुभम आहे. काय सांगशील या आयोजनाबाबत, लाभ संघाचा या आयोजनाबाबत?
आयोजन तर खूपच सुंदर असतं आणि दरवर्षीप्रमाणे सर आणि ह्या ग्राउंडवरती तर खेळायला सुद्धा खूप मजा येते. थँक्यू सो मच अनिकेत, थँक्यू सो मच. तर नाणेफेकी जिंकले निश्चितच संकल्पस्फोट मोरे संघाचा कॅप्टन राज पाटील आहे आणि क्षेत्ररक्षण सुटलेले आणि बॅटिंगसाठी मात्र वापस संघाला नेमत दिले. ओ टू कमेंट बॉक्स. सुरुवात होते पहिला चेंडू. या बळी जर आपण पाहिलं तर ओव्हर पिच हा चेंडू आणि चेंडू पाठवलं जाते मिडपैकी बाउंड्रीच्या पलीकडे षटकारासाठी सिक्सर. सर 38 धावांचं लक्ष्य आहे आणि 38 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर मात्र संजय सापटे ज्यांना अस्मान दाखवण्याचं काम केलंय फलंदाज रोशन टोकरे त्या बॅटर्सनं चेंडूची व्यवस्था करा. आपण सुरुवात मात्र ज्या पद्धतीने होणं अपेक्षित ती सुरुवात सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर षटकार आणि जवळपास 38 धावांचं हे चॅलेंज रनचेसमध्ये जय बजरंग चिंचवली हा संघ पाहायला मिळालेला आपल्याला. आतिश बागराव आहे, रोशन ही टॉप ऑर्डरची जोडी सलामीवीर सलामी करण्याकरता मैदानाच्या मध्ये जसे आले तर त्यांना देखील माहिती आहे की पहिल्या षटके आहे ते फार निर्णायक असेल आणि पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा या कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने बनवता येतील त्याकरता असलेला हा प्रयत्न पहिल्या चेंडूवर जसा षटकार आला षटकाराने मात्र जो कॉन्फिडन्स आहे तो सर्व संघाचा इथे मात्र वाढला जाईल. नो डाऊट संजय सापटे गोलंदाजीमध्ये पुणे क्षेत्र राईट मोहर द विकेटने ते देखील मात्र क्लास टायमिंग ला जवाब डीप कव्हर्सच्या वरून एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सरळ हा बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरिता हा षटकार. परंतु जबरपास जर आपण विचार केला तर हलकासा फुलटॉस बॉल हाताळला होता आणि त्याच्यानंतर मात्र टायमिंग ला जवाब पाहायला मिळाला आणि कव्हर्सच्या भरून क्लास इज टेम्परमेंट आणि सरळ अगदी क्लास दाखवला होता रोशन टोकरेनं. तेवढा चांगला फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. परंतु प्रत्येक खेळाडूंना विनंती असेल आपण काळजी घ्या तर जास्त रिस्क घेऊ नका. आफ्टर लॉंग टाइम आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे कारण अगदी आणि रोशन टोकरे यांच्याकरिता षटकारांची हॅट्रिक सर का ठोकली सरकचे 3 षटकार तर आदरणीय सन्माननीय भूषणजी शेलार यांच्या वतीने 1500 रुपयांचे कॅश प्राइज दिले जाणार आहे. एक नामी संधी उपलब्ध झालेली आहे. 2 षटकार ठोकले बॅक टू बॅक. तिसरा षटकार येईल का या आपल्याला मात्र वाईट चेंडूचा इशारा. एक एक्स्ट्रा धाव मिळेल तर थोडंसं संजय सापट्यांचा हा अगदी माइंडसेट आपण जर बघितला तर थोडंसं उजबास्टनच्या बाहेर जास्त खेळवण्याचा प्रयत्न पण तो अजूनही तिसरा चेंडू स्लाइड मोडतो विकेटने. यावेळी देखील तिसऱ्या चेंडू देखील प्रहार केलाय आणि षटकारांची हॅट्रिक बॅक टू बॅक हा तिसरा धमाका तिसरा ब्लास्ट रोशन टोकरेंच्या बॅटमधून षटकार. आणि काय जबरदस्त सदानंद अजी भोईर आहेत माजी उपसरपंच त्यांच्या वतीने देखील या बॅटर्सला शुभेच्छा आलेल्या आहेत. सलगचे 3 षटकार ठोकलेत त्याने. एक वाईड चेंडूचा देखील इशारा पाहायला मिळाला आज परंतु हा बॉल चांगला आहे. लेंथ लाईनमध्ये मात्र थोडंसं बदल पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर फार अगदी 92 वेगाने बॅटचा स्पीड पहा
आणि त्याच्यानंतर मला टायमिंग देखील याच्या अगोदरच्या 3 चेंडूंमध्ये साध्य केला आणि जय बजरंग चिंचवली टीम एक चांगल्या स्थितीमध्ये पोहोचली. कडे 38 धावांचं लक्ष असताना आतापर्यंत धावा 19 स्कोर बरोबर लागले जातात. समीकरण मात्र त्यांच्यासाठी फार सोपं राहिलं. इथे देखील फटका हवेमध्ये आहे. फिल्डर येत आहेत. जयशिमेंट मात्र चुकीचा ठरला. बॉलच्या रेंज पर्यंत आले होते. त्याच्यानंतर मात्र तिसरी धाव सुद्धा कम्प्लीट केली जाते. अगोदर धाबा आपल्याकडे जास्त लागलेले आहेत. गोलंदाज आपला थोडंसं खर्चिक ठरलाय आणि ज्या वेळेला 30 सर्कलच्या बाहेर जो फिल्डर आपण तैनात करतो ना, कारण त्यांच्यावर मात्र एक फार मोठ्या नजरा लागलेल्या असतात. परिपूर्ण लॉंगॉनच्या क्षेत्रामधून जवळपास काव कॉर्नरला फिल्डर आले होते आणि त्यांनी हा झेल कॅरी करू शकला नाही आणि 3 धाबास कारण कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचे सूत्र जरी सुद्धा असलं तरी मात्र फिल्डिंग चांगली करणं उचित ठरली या मॅचमध्ये. 38 धावांचं लक्ष जे आहे ते चांगलं आहे, परंतु फिल्डिंग गोलंदाजी या गोष्टी देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने करावं लागणार आहे. परंतु इथे देखील स्लाइस केलंय. क्लास जबरदस्त फटका बॅकवर्ड पॉइंटला फक्त आणि फक्त दिशा दिली आणि सरळ बॉल सुद्धा पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावा बनलेल्या आहेत. त्याच्यानंतर मात्र प्रत्येक चेंडूच्या मध्ये एका धावेची सरासरी आहे. 12 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता असेल. रन बॉल टू इक्विशन याच धावा रनचेस मध्ये बनवायच्या असताना सोपं समीकरण झालंय जय बजरंग चिंचवली टीम करिता. 12 चेंडूंमध्ये 12 धावा थांबवायच्या आहेत आणि हा देखील एक कठीण प्रश्न इथे पडलाय. जी स्पोर्ट्स गंगाराबाडा संघाला महागडा स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. सुबीर धावा आपल्या गोलंदाजीमध्ये खर्च झाल्या तर ज्याकरिता संजय सापटेला ओळखला जातोय गोलंदाजीमध्ये त्याचा देखील स्ट्रेंथ फार चांगला आहे, परंतु आज दिवस संजय सापटेचा नाही आहे. बॅटिंग चांगली केली परंतु गोलंदाजी थोडीशी बॅट पॅचला सामोर जावं लागलं. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. घरची षटक राहिलं. 38 धावांचं लक्ष असताना 12 धावांची गरज आहे. हे षटक जी स्पोर्ट्स गंगाराबाडा संघासाठी फार निर्णायक असेल. कारण जवळपास बॅटलचा आपण जर विचार केला ना तर 75% जो बॅटल आहे तो जय बजरंग चिंचवली टीमच्या बाजूने आणि 25 जो बॅटल आहे तो जी स्पोर्ट्स गंगाराबाडा टीमच्या बाजूने. परंतु पहिल्याच चेंडूवर घणाघाती प्रहार केला जी सुरुवात केली. रोशन टोकरे नावाचं बादल पहिल्या षटकामध्ये जसं घुंगावलं ना आणि त्याच्यानंतर मात्र याच दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर रोशन नावाचं बादल हे मात्र शमवण्यामध्ये राहुल गोलंदाजाने यश आलंय. पहिल्याच बॉलवर विकेटचे पतन. असं परत हेच कमबॅक करावं लागेल. पुनरागमन काय आहे हे मात्र निधड्या छातीने बिंदेक तेवढाच शौर्यानं याच 12 चेंडूंचा मुकाबला करण्याचं सामर्थ्य उरामध्ये ठेवून हा पहिला बॉल हाताळलाय गोलंदाज राहुल सापटे. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये राईट रावण विकेटने यावेळी देखील प्रॉपर कनेक्शन तर घडलंय. फिल्डर आहेत आणि या चांगला हा झेल पकडला. पुन्हा एकदा सीमा रेषेवर हा झेल पकडलाय आणि बॅक टू बॅक हा दुसरा धक्का दिलाय. सलगचे हे 2 विकेट. सलग 2 विकेट प्राप्त केलेला आहे. 12 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना 2 धक्के दिले, 2 विकेट गेले. परंतु येणारे 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये 12 धावा बनवायच्या असताना धक्के द्यायला सुरुवात. ही गोलंदाजी करावी लागेल. चांगली लाईन मेंटेन करावी लागेल. लेंग लाईन
त्याच्यानंतर मात्र वैविध्यपूर्ण आपल्याकडे असली गुणवत्ता, गोलंदाजीचा स्टॅन, फलंदाजांचा मनसुबा आणि फलंदाजांचा कॉन्फिडन्स आणि फलंदाजांच्या मेरिटनुसार होणारी ही गोलंदाजी इथे खऱ्या अर्थाने खाली उद्ध्वस्त करण्याचं काम राहुल सापकोने केलंय. अजूनही षटकाराची अटक तर आपल्याला पाहायला मिळाली, विकेटची अटक देखील इथे मात्र पाहायला मिळेल का. सलगचे हे 3 चेंडू डॉट निर्धाव स्वरूपामध्ये गेलेला आहे. 2 विकेट गेले, तिसरा चेंडू मात्र डॉट. चांगलं कमबॅक केलंय. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटल जो आहे तो आपण मगाशी उल्लेख केला, विश्लेषण केलं. म्हणून क्रिकेटमध्ये जर आणि तरला का थारा नाही या, तर्क वितर्क लावून क्रिकेटमध्ये चालत नाही या, तर त्याचं परिपूर्ण उदाहरण या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कारण सलगचे 2 विकेट, पुन्हा एकदा चौथा बॉल देखील काय लाईन आहे पहा. गोलवर गप्पाचा बॉल टॉपिंग क्रीज मध्ये हा देखील बॉल हाताळला आणि त्याच्यानंतर मात्र ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये धावा जरी सुद्धा जास्त खर्च झाल्या, त्याच्यानंतर मात्र कमबॅक करण्याची क्षमता माझ्याकडे आहे, ही ताकद आहे, स्टँड या ओव्हर मध्ये दाखवलं राहुल सापटेनं. काय जबरदस्त बॅटल मात्र पुणे रंगला. 4 चेंडूमध्ये एकही धाव त्याने खर्च केली नाही. इथे देखील फुलटा बॉल आहे, चुकीचा चेंडू हाताळला आणि सरळ बॉल एका टप्प्याने लॉंग ऑफ ते क्षेत्र क्लिअर केलं. 4 धावा. प्रहार गेला, ज्या धावा पूर्णपणे थांबल्या होत्या. फुलटॉस डिलिव्हरी फुलटॉस चेंडूवरती मात्र चांगला फटका इथे ग्लान्स केला, म्हणजे धावा ज्या आहेत त्या लागल्या जातात. स्कोर बरोबर 30. येणारे चेंडू 7 आणि 7 चेंडूमध्ये धावा बनवायची आहे, त्या म्हणजे 8. प्रत्येक बॉलच्या मागे समीकरण जे आहे ते मात्र आपल्याला बदलताना पाहायला मिळेल. इथे देखील स्टेटीतला खेळ फटका देखील चांगला आहे. अपरत फिल्डर आहेत, फटकाने प्रत्येक सिंगल मिळेल. म्हणजे पुणे शेदा मॅच ज्या सिच्युएशनला जाणं अपेक्षित, कारण राहुल सापटे ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली आणि त्याच्यानंतर मात्र गोलंदाजी तेवढी चांगली इथे प्रारंभलेली आपल्याला. येणारे 7 चेंडू, 7 चेंडूमध्ये 8 धावांची अपेक्षा आहे. 7 धावांची गरज असेल 6 चेंडूंमध्ये. मात्र वेलेच्या बाबतीमध्ये प्रति टीम चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात, परंतु आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला. उद्घाटन सोहळा आणि त्याच्यानंतर मात्र जी पहिली मॅच आहे जीवदान स्पोर्ट कांबे टीम वेलाबावी उपस्थित राहिली नाही. त्याच्यानंतर 10 धावांची पेनल्टी आणि त्यानंतर मात्र जवळपास आपण जर का टाइम मेंटेन करतोय तर आपण निश्चित रूपाने इथनं पुढे 4-4 षटकांच्या प्रत्येक मॅचेस आपण खेळवणार आहोत. 6 चेंडूंमध्ये 7 धावांची ही आवश्यकता आहे. 7 धावा बनवायच्या आहे जयभद्रंग चिंचवडी संघाला. परंतु पहिला बॉल आहे लेग वर बॉल आदळला, बॅटवर जसा बॉल आदळला तसा मात्र सिली पॉईंटकडे बॉल देखील ट्रॅक झाला आणि तत्पूर्वी एक सिंगल धाव कन्व्हर्ट झाली. ज्या सिंगल धावेने धावफलक जो आहे तो सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे धावा लागल्या जातात स्कोरबोर्डवर 32 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जातात. अशाच पद्धतीने गोलंदाजी पहिल्या सुरुवाती षटक सध्याच्या घडीला जी स्पोर्ट गंगारापाडा संघाचे पाठीराखे त्यांचे समर्थक जर का ही मॅच पाहत असतील तर पहिल्या षटकामध्ये जर का 26 धावा खर्च झाल्या नसत्या तर या मॅचचं समीकरण थोडंसं वेगळं असतं. दुसऱ्या षटकामध्ये फुलटॉस चेंडूवर चौकार गेला नसता तर या मॅचचं समीकरण वेगळं असतं. परंतु राहुल सापटेने देखील तेवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याच्या वतीने 5 धावा आणि महत्त्वपूर्ण 2 विकेट घेतले. आतिश बागरा टॉप ऑर्डरला आलेला फलंदाज आहे. इथे सुद्धा मात्र भरपूर चांगल्या पद्धतीने हा बॉल देखील हाताळला. जबरदस्त चेंडूची लिंक लाईन पहा, यास परफेक्टली अगदी अभेपर्यंत बॉडी स्टँड ऑन खेळण्याचा प्रयत्न केला होता आतिशने. त्याच्यानंतर फ्लाईट देखील दिला होता, हलकाचा बाउन्स देखील पाहायला मिळाला. बॉल स्टेजच्या मागे रिलीज झाला, त्यांच्यावरती कुठल्या प्रकारे धाव आली नाहीये. म्हणजे समीकरण जे आहे ते मात्र आता या दोन्ही संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळेल. अजूनही मॅच बॅलन्स पाहायला मिळेल. स्विचचा फटका आहे, रिव्हर्स फटका अटेंड करण्याचा प्रयत्न झाला, कारण फिल्डर आहेत तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. नवीन बॅटर अरुण आहेत, त्यांनी देखील चौकार डोगला. आतिश बागरवी चौकाराची खेळपट्टीवर आहेत. 3 चेंडूच ते देखील त्यांनी देखील सामना केलाय. परंतु आतापर्यंत हे 3 चेंडू हाताळले
आणि या 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत गणित धावा खर्च केलेले आहेत फक्त आणि फक्त 2, म्हणजे येणारे चेंडू 3 आणि 3 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत 5. ज्यावेळी पटका तर चांगला आहे, पाहावा लागेल मॅच फिनिश होईल का. यस, लाजवाब स्ट्रोक, टायमिंग टेक्निक, टेम्परमेंट आणि सरळ बॉल, विजयाची मोहोर दूर ठोकणारा, विजयात श्रंखनाद करणारा हा स्ट्रोक आणि बॉल सरपाटला बॉर्डर लाईनच्या बाहेर, षटकार. मॅच मात्र इथे वॉन झालेत. जय बजरंग चिंचवली अभिनंदन. हडलक यस जी स्पोर्ट्स गंगारा बाडा हा संघ मात्र इथे पराभूत झालेला आहे. फार चांगला खेळ देखील त्यांचा सुद्धा राहिला, परंतु लास्ट मोमेंटला अपयश आलं आणि स्पर्धेतून मात्र बाहेर जावं लागलंय. अभिनंदन जय बजरंग चिंचवली. आणि प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार जो आहे ज्याने सुरुवात लाजवाब पाहायला मिळाली आणि जवळपास 21 धावांची गेली साकारली आणि रोशन टोकरे. त्यानंतर जे 1500 रुपयांचं पारितोषिक आहे भूषण शेलार यांच्या वतीने दिलं जाणार आहे. तर चला आपण दुसरी मॅच लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये संकल्प स्पोर्ट्स मुरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये उमसाई वापे ही टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे.